नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे रायडर योगी. तर आज मी माझी पल्सर 220F न चालवतो, 220च चालवतो आहे, पण ती दुसरी गाडी आहे, माझी गाडी नाही आहे. खूप भन्नाट अशी गाडी आहे जी तुम्हाला बघायला मिळेल. ऑलमोस्ट एक 10-12 वर्ष जुनी असेल गाडी. ती राईड करून बघूयात. सेम इंजिन स्पेसिफिकेशन आहेत. इवन ती गाडी बजाजचीच आहे. ठीक आहे, खूप छान गाडी आहे. तर त्या गाडीचा ओव्हरव्ह्यू मी तुम्हाला जस्ट दाखवतो. जी ही गाडी आहे, मी आता जे म्हटलं ना, बजाजचीच गाडी आहे. 10-12 वर्ष जुनी असेल. पाहू शकता ब्ल्यू कलरमध्ये आहे. सेम इंजिन जी माझी पल्सर 220 येते, सेम इंजिन स्पेसिफिकेशन आहेत. फक्त आय थिंक पॉवरमध्ये जराशी कमी असेल, पण 220 cc गाडी आहे. जर पाहायचं असेल तर हे पहा, 220 ऑइल कोल्ड 220 cc बजाज ॲव्हेंजर. हा त्याचा मीटर कन्सोन आहे. आणि जे हे पाहता हे 1 2 3 4 हे त्याचे साऊंड सिस्टम आहे. त्याच्यामध्ये जो ओनर आहे गाडीचा त्याने ना स्पीकर्स लावलेत. आणि हा त्याचा जो आहे हा जो डॅशबोर्ड दिसतो हा कंट्रोल आहे, साऊंड सिस्टमचा कंट्रोल. इथे फ्युएल गेज आहे. इथे समथिंग इंडिकेटर्स आहेत काहीतरी, आय डोंट नो कोणते इंडिकेटर आहेत, कारण मी पहिल्यांदा चालवतो आहे. अशी काही असं लुक दिसते. आता जस्ट आहे ना, माझा भाऊ आहे, माझा मुलगा, जो गाडी स्टार्ट करतो आहे. आणि गाडी फायनली स्टार्ट झाले. साऊंड गाडीचा दमदार आवाज आहे, भरपूर दमदार आवाज आहे. गाडी जराशी जुनी झाली आहे, ओल्ड झाली आहे, पण भारी दिसते अजून सुद्धा. आणि खूप रिलॅक्स फील होतं गाडीवर जेव्हा इथे बसाल. ही जी सीट आहे ना, तिचं कुशनिंग बघा किती स्मूथ आहे. इथे बसून त्याने आय थिंक एक्स्ट्रा लावून घेतले त्यांनी, टिपटॉप करून. आणि इकडे बसायला टेकायला सुद्धा आहे. बॅक रेस्ट, टॉप बॉक्स वगैरे आपण फिट करू शकतो. ॲडव्होकेट बॉम्बे हायकोर्ट. ओके, हॅलो, रेडी टू पेअर झालेलं आहे. ब्लूटूथ म्हणजे इथे गाणीसुद्धा लागतात. तर आम्ही एकदा गाणी लावून चेक करतो. गाडी तशी खूप भारी आहे. ठीक आहे, तर मी आता ना गाडीमध्ये ना जिथे त्याने साऊंड सिस्टम लावलं आहे, तर त्याचा साऊंडचा माझ्या मोबाईलसोबत पेअर करणार आणि बघतो साऊंड कसं आहे, गाणी खरंच वाजतात का, की नुसतं स्पीकर कामाचे आहेत की नाही, की नुसते लावून ठेवले आहेत शिवशाहीने, तर ते सुद्धा चेक करतो. कशी वाटते गाडी? गाडी तर ठीक आहे, एकदम ओके वाटते. ओके, त्याला चालवल्यावर समजेल किती. चला आता आपण इथं राईड करूया. पहिल्यांदा आहे ना, जी म्युझिक सिस्टम दिसते, जे साऊंड आहे ते आपण मोबाईलसोबत पेअर करूयात आणि बघूयात कसं वाजते ते. बाबासाहेबान. आणि फायनली गाणं वाजतंय. मी जे साऊंड आहे ना, मी हे गाणं लावलं आहे मोबाईलवरती, पण त्या गाडीच्या स्पीकरला वाजते गाडी. A few moments later. तर फायनली ही जी बीस्ट आहे 220, ती आता मी राईड करतोय. तर हिचा आपण एक्सपिरियन्स बघूयात कसा आहे, कारण ह्याच्या अगोदर मी कधीच ॲव्हेंजर ही गाडी चालवली नव्हती. खूप जुनी आहे, कंडिशन ठीकठाक आहे, ओके आहे. आय डोंट नो माझ्याने चाललेली की नाही चालेल, कारण पुढचा जो ब्रेक आहे, ब्रेक पूर्ण संपला आहे. आणि त्याचं ब्रेक ऑइल आय थिंक इकडून लीक झालं आहे, जरासं लीक होत आहे. ब्रेक किट खराब आहे, पण डज नॉट मॅटर, आपण चलेंगे भाई. चल बस. ओ भाई, पुढे ब्रेकच नाही, पुढचा ब्रेकच नको दाबायला, बस ना. फायनली गाडी स्टार्ट झाली आहे. आणि मी ह्याच्या अगोदर चालवली नाही आहे, तर होपफुली मला जमावं, कारण याचा जो एअर पोझिशन त्याची खूप चेंज आहे, इकडे आहे. आणि नॉर्मली इथे असते, पण हिची इकडे आहे.
भाई साहब, भाई खूप भन्नाट फिलिंग आहे यार. समोरचा लुक बघू शकताय, किती प्रॉपर मोठी बिग बाईक फील आहे. ओ, पूर्ण बिग बाईक फील बघा सुद्धा. पाय पूर्ण दिसतंय माझे. मी पाय खाली ठेवलेत, समोर एकदम रिलॅक्स बसलोय. आम्ही दोघे दोघे बसून सुद्धा एक मध्ये तिसरा माणूस बसेल असं जागा आहे. इतकी स्पेस आहे गाडीवर. आणि मेन गोष्ट आहे ना, इथं पुढचा टायर आहे ना, खूप जरा डिस्टन्स आहे ना, तो खूप लांब आहे. होपफुली मला जमली आहे. तिसरा गिअर टाकलाय, सॉलिड यार. आणि त्याच्यामध्ये ना गाडीला पुढचा ब्रेक जरा सुद्धा नाहीये, ब्रेक फेल आहे. फक्त पाठच्या ब्रेकवर आता मला एवढे जे चढतोय, जी चढण मी चढतोय ती मला उतरवायची आहे चढण. ओके, तर बघूयात. जमलं तर पाहिजे, कारण मी विदाऊट ब्रेकची गाडी सुद्धा पहिले चालवली, स्प्लेंडर वगैरे, पण अशी गाडी नव्हती चालवली, एवढी मोठी गाडी. गावाकडे रस्त्यांचं काम चालू आहे, इथं अंडर कन्स्ट्रक्शन आहे, त्याच्यामुळे अजून इथे पॅच, हा जो पॅच आहे तो बाकी आहे कामाचा. आणि वरील थोडं थोडं काम झालेलं आहे. तो पक्का रस्ता नाही आहे, पण झालेलं आहे काम. पुन्हा एक फरशी जिचं काम बाकी आहे अजून, त्याच्यावरती पॅच टाकणं बाकी आहे. गावाकडे गाडी चालवण्याचा आनंदच खूप वेगळा आहे. फक्त गाडी जरा चांगली असावी, जिला ब्रेक वगैरे असावेत, कारण कधी कोण समोर येईल ह्याची काही गॅरंटी नाही आहे. आणि आता हा जरा चढ आहे, तो डेंजर चढ आहे, कारण ह्या टणामध्ये ॲक्सिडेंट वगैरे किंवा गाडी स्लिप वगैरे होण्याची शक्यता जास्त असते. माझी होणार नाही आहे, कारण एक्सपिरियन्स मॅटर्स, रायडर्स एक्सपिरियन्स मॅटर्स. ओके, सो गाडी चढते यार, जास्त स्ट्रेसफुली नाही, एकदम आरामात चढते. असं वाटत नाही की गाडी स्ट्रेस करते. सेकंड गिअर टाकलाय, भर चढामध्ये सेकंड गिअर टाकला. आणि गाडीमध्ये ताकद तर आहे, 100% आहे. तेवढं माझं जजमेंट नाही आहे गाडीवर, पण गाडीमध्ये ताकद भरपूर आहे, खूप छान आहे. ह्या रस्त्यावर मला गाडी चालवणं जरा रिस्की वाटते, कारण टायर कधी स्लिप होऊ शकतो. आणि त्यामध्ये मी हाफ पॅन्टवर आहे, शॉर्ट्सवर आहे. जर का पडलो तर ही जी खडी दिसते आहे समोर रस्त्याला, ती माझ्या पायामध्ये किंवा माझ्या हातामध्ये घुसू शकते. मी ग्लोव्ह सुद्धा वेअर नाही केले आहेत. गावामध्ये काय ग्लोव्ह वेअर करणार. आणि फायनली मी पोचलो आहे गुजरकोण येथे, जे आमच्या गावाचं, आमच्या कुळूक या गावाचं शेवटची वाडी आहे. त्या वाडीवर पोचलोय. तर आपण आता शिवावर जाऊयात. शिवपर्यंत जाईल गाडी का? आवाज खूप येतोय. हा चढ जो होता तो खूप भयंकर चढ होता. ती लेवल पाहू शकतो तुम्ही, एवढी वर लेवल होती. तर ती लेवल आहे ना, खोदून रस्ता खूप खालून घेतलाय. म्हणजे जरा खाली गेलाय, जी हाईट होती ती हाईट जरा आता कमी वाटायला लागली आहे. आणि आहेच कमी असं दिसते समोर. आता जाणं होते ना गाडी चालवताना. आणि ही हा आमचा कुळ गावाची जी बॉर्डर आहे, इथे बॉर्डर संपेल. तो आय थिंक पुढे आहे जरासा, ती बॉर्डर इथे संपेल आणि आपण इकडेच थांबलो कुठेतरी. गाडी आय थिंक 3 किलोमीटर आम्ही घेऊन आलो. गाडी चालवायला खूप मजा आली. जे पोश्चर आहे ना, असं पाय जसं अप साईड ठेवून असं, म्हणजे ना इकडे बघा, हा पोश्चर आहे. साधारणतः हा पोश्चर इथे असतो स्पोर्ट बाईकचा. इथे हा जो गॅप आहे बिटवीन दिस अँड दिस खूप जास्त आहे. आणि हा ब्रेक, माझा ब्रेक इथे आहे, हा ब्रेक इथे आहे. खूप असं रिलॅक्स वाटतंय. आता आहे ना, मी त्या गाडीवर बसून दाखवतो पोश्चर कसा आहे. आणि माझ्या पल्सर 220चं पोश्चर तुम्हाला माहितीच आहे. ही नवीन आहे गाडी, तुम्हाला तुमच्यासाठी ती ओळखीची गाडी आहे. पण मी ह्या गाडीवर बसून एकदा मी बसण्याची जी पोझिशन आहे ना ती दाखवतो. एकदा पोझिशन बघा तुम्ही.
जो पोस्चर आहे इथे आहे. ठीक आहे. हा गिअर आहे आणि फुटरेस फ्रंटचा जो पुढील जो फुटरेस आहे तो इथे दिसतो. ठीक आहे. आणि माणूस असं बसतो अपराईट बसतो. जो हँडल बार आहे तो युजली इथे असतो. 220चा इथे आहे आणि इथे वर असा रिलॅक्स बसू शकतो. इव्हन जो मागे कोणी जो बसेल मागे पॅसेंजर बसेल तो सुद्धा एकदम कम्फर्टेबली बसेल कारण त्याला बॅक रेस्ट आहे. आणि दुसरी गोष्ट मी तो बसलो आहे माझा पोस्चर बघा. माझा पाय पुढे गेला आहे आणि मला ह्या पायाची सवय नाही आहे. मला जरा भीती वाटत होती पण ठीक आहे आता मी कम्फर्टेबल बसतोय. माझा पोस्चर आहे एकदम बसण्याचा पद्धतशीर एकदम. कोणते नव्हता नाही. आम्ही कुडू गावाच्या सीमेवर आलो आहे. हर्षद जाधव याला तुम्ही कधी पाहिलं नसेल माझ्या ब्लॉगमध्ये. पहिल्यांदा आहे हर्षद आहे का आहे बोल काहीतरी. ॲसेसरीज म्हणून जे एसएसडीचं लाईट लावले आणि इथे एक लावले फॉग लॅम्प म्हणतात आणि इकडं सुद्धा लावलं आहे. जनरली काय असतं एक फॉग लॅम्प आपण लावतो म्हणजे एक बल्बचं फॉग लॅम्प लावतो. ह्या भावाने 4 इकडे 4 आणि तिकडे 4 असे फॉग लॅम्प लावले आहेत. बाजू घे बाजूला तिला समोरने गाडी येते तर जरा त्याला बाजूला घेतलं. अजून दुसरं ॲसेसरीज बोललं तर आपण हे लिव्हर गार्ड लावलेत. इथे सुद्धा एक आहे आणि खूप स्टडी आहे असं नाही हालत आहे. खूप स्टडी आहे एक आहे. वायझर तर युनिकच आहे एकदम इथून इथपर्यंत वायझर. खूप मोठं वायझर लावलं आहे. खूप भारी वाटतं. अवेंजरला तेवढाच येतो. हा पण मस्त वाटतं ते. आणि ह्याची चाबी इकडे आहे. हॅव लुक. A few moments later. वरतीच धरला आपण. रस्त्याची कंडिशन बघू शकता कसला खतरनाक आहे. रस्ता बनतो इकडे आणि पण जरा रिस्कीच आहे यार. आता आम्ही तेरडीमध्ये बसलो आहे. तेरडीची बौद्धवाडी आहे इथे. कसा एक्सपिरियन्स कसा आहे गाडीवर. गाडीचा एक्सपिरियन्स लाजवाब भन्नाट गाडी आहे. फक्त एवढंच आहे पुढचा ब्रेक नाही आहे. पुढचा जर ब्रेक असता तर गाडी चालू अजून मजा आली असती. गोस्ट रायडरची फिलिंग येते की नाही. गोस्ट राईड अजून जरा रस्ता चांगला असता ना तर हिला पळवली असती पण आता ती पळवू न शकत आहे कारण खडी आहे. आणि पहिली गोष्ट तर ब्रेक नाही आहे पुढचा ब्रेक जरा पण नाही. आणि मला जास्त 70 to 80% आहे ना मला पुढचा ब्रेकची सवय आहे आणि ह्या गाडी सवय नाही आहे म्हणून मी गाडी पळवत नाही आहे. तर आता आम्ही घरी निघतोय. 4 किलोमीटर लांब आलो आहे टेस्ट करत गाडीला. आता पूर्ण जे आम्ही आता जो घराचा जो मार्ग आहे आम्ही तो घरी जाणार. पूर्ण उतरंड आहे. उतरंडीत मेन गोष्ट ना गाडीचा ब्रेक नाही आहे. मागचा ब्रेक जरासा आहे पण एवढा लिटरली सांगतो ना के बराबर आहे. ब्रेक है लेकिन ना के बराबर आहे. मला या गाडीमध्ये जास्त आवडलं ना ते हा जो पोस्चर बसण्यासाठी आणि हे मिरर्स म्हणजे लाईक अ 4 व्हीलर. जे मागून काही येतंय एकदम क्लिअर दिसतंय. असं लोक आहे ना लोक असं बघतायत. आता जो माणूस गेला कसं आहे गावाला ह्या गोष्टी माहीत नाही आहेत. मोटो ब्लॉगिंग काय आहे किंवा ह्याचे कॅमेरा लावतात त्याचा काय यूज असतो त्यांना माहीत नाही तितकं प्रॉपर. सरप्राईज गोष्ट म्हणजे मागचा ब्रेक सुद्धा लागत नाही आहे आणि आता जो उतार आहे तो उतरवायचा आहे मला बिना ब्रेक. दोन्ही सुद्धा ब्रेक नाही आहेत.
पाहू शकता गाडी किती पळते आहे. ब्रेकवर मी पाय जोराने दाबलेला आहे पण ब्रेक काही लागत नाही आहे. हा जो उतार तू ही मेरी दुनिया मेरे लिए तेरा कैसे रहेगा भला तू मुझसे जुदा. लोक पाहू शकता कसे डोक्यावरती कसे घेऊन जातात भारी फाट्यांचे भारी. A few moments later. जस्ट राईड करून आलो ॲव्हेंजर 220 आणि ही माझी बीस्ट ब्लॅक बीस्ट इकडे उभी आहे आणि ही ॲव्हेंजर 220. खूप भारी वाटलं, रिलॅक्स वाटलं खूप, कारण मी ह्याच्या अगोदर कधी ॲव्हेंजर चालवली नव्हती. माझा फर्स्ट टाईम होता, फर्स्ट टाईम इन अ लाईफ मी ॲव्हेंजर चालवली आहे आणि तीसुद्धा ही वारी. ह्या गाडीला अशी कंडिशन आहे, पुढचा ब्रेक जरा पण नाही आहे. देन जो रिअर ब्रेक आहे तो ड्रम येतो, डिस्क येतो. मला माहीत नाही, आयडिया नाही ह्याच्याबद्दल डिस्क मागे का नाही येत आहे, कारण गाडीचे स्पेसिफिकेशन सेम पल्सर 220 सारखेच आहेत. पण हा जो रिअर ब्रेक आहे इतका काय खास वाटला नाही, नॉर्मल आहे, पण खूप भारी वाटलं. तुम्हाला हा लॉग कसा वाटला किंवा ह्या लॉगबद्दल तुमची प्रतिक्रिया नक्कीच मला सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. टेक केअर गाईज. चलो बाय बाय, सी यू.